वाव! नमस्कार. तर मैत्रिणींनो, आज आपण हार कसा बनवायचा आहे, जो परवाच्या व्हिडिओमध्ये मी दाखवला की मी स्वतः तयार करते, तसा तो मोत्यांचा हार कसा बनवायचा आहे ते आज आपण बघणार आहोत. तर या हारासाठी कोणकोणते सामान लागतं, तंगूस कोणत्या प्रकारचं लागतं किंवा सुई कोणत्या नंबरची घ्यायची ती मी आज सांगणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीचे आपल्याला आज हा हार बनवायचा आहे. तर हा हार बनवण्यासाठी जे कुंदन वापरलेले आहेत, हा मोठा हार आहे, तर याच्यासाठी मी 15 कुंदन वापरलेले आहेत. तुम्ही 11, 13 असे पण कुंदनचे साईज ठेवू शकता. छोट्या मुलींसाठी बनवायचं आहे तर तुमचं 9 कुंदनमध्येच हार बनवून जाईल. तर अशा पद्धतीचा गोंडा पण आहे. हा गोंडा पण मी माझ्याकडेच उपलब्ध होईल, कारण हा स्वतः मी बनवलेला आहे गोंडा तुम्ही बघू शकता. हे बघा, हे सगळं हे बघा, ह्या अशा पद्धतीचं विणकाम केलेला असा हा गोंडा आहे. तर तिचा आपल्याला हार बनवायचा आहे. तर या हारासाठी हे कुंदन तर तुम्हाला रेडी भेटणारच आहेत. तुम्ही 1 डझन ऑर्डर देऊ शकता किंवा 2 डझनची ऑर्डर देऊ शकता. जर 2 डझनची ऑर्डर दिले तर त्यामध्ये एक लहान आणि एक मोठा असे 2 साईजचे बनून जाईल. 140 रुपयाला 2 डझन पडणार आहेत. त्याचबरोबर ही मोत्यांची लढ ही 20 रुपयाला एक येणार आहे. आणि असा हा तंगूसची साईज तुम्हाला छोटी येणार आहे. 20 रुपयाची छोटीशी साईज येणार यामध्ये, किंवा 2 मीटरचा तंगूस तुम्हाला त्यामध्ये दिला जाईल. आणि हा गोंडा भेटतो, तर मी हा 20 रुपयामध्येच अवेलेबल करून देणार आहे. तर हे सगळं सामान तुम्हाला 2 हाराचं असेल तर 200 रुपयेपर्यंत जाईल. 200 रुपयेपर्यंत खर्च येईल. त्यामध्ये 2 डझन हे कुंदन, यामध्ये 2 साईजमध्ये येतील. हे बघा, यामध्ये हा एक साईज येईल, हा साईज येईल आणि व्हाईट कलरचा. असे तुम्हाला कोणते हवेत त्या पद्धतीचे तुम्ही ऑर्डर करू शकता. हे कुंदन तुम्हाला नेकलेस, मंगळसूत्र, वजरटी यामध्ये वापरायला भेटतील. कानातले पण या कुंदनी तुम्ही बनवू शकता. तसेच राखीमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते कुंदन वापरायचे आहेत. चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. नमस्कार. तर हा हार बनवण्यासाठी आपल्याला इथे सामान सांगते मी तुम्हाला. तर आपल्याला हा हार असा बनवायचा आहे. हे बघू शकता, हार आहे आणि हा बरोबर असा बसतो आहे. तर या हारासाठी मी या साईजचे कुंदन वापरलेले आहेत. आणि तुम्ही पांढरे पण वापरू शकता, सफेद कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये बघू शकता, किंवा गोल्डन कलरमध्ये. असे 3 कलरमध्ये आपल्याकडे अवेलेबल होत आहेत. तर अशा 3 कलरमध्ये असे कुंदन आहेत. असा हा तंगूस आपण यूज करू शकतो. आणि असा सुई आपल्याला 9 नंबरची लागणार आहे. आणि हा असा हाराच्या पाठीमागे लागण्यासाठी हा गोंडा. तुम्ही हुकही लावू शकता, पण हुक कसं ॲडजस्टेबल होऊ शकत नाही. ते गळ्याबरोबर व्यवस्थित बसण्यासाठी वगैरे आपल्याला हा गोंडा वापरायचा आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे गोल्डन मोती वापरू शकता, किंवा आता मी या कलरचं जर बनवायचं असेल तर मोती कलरमध्ये मी मणी घेतलेले आहेत. आणि गोल्डनमध्ये बनवायचं असेल तर गोल्डनमध्ये मणी घ्यायचे आहेत. आणि जसं व्हाईटमध्ये बनवायचं असेल तर व्हाईट कलरला पण गोल्डन कलर चालू शकतो, किंवा व्हाईट कलरचे मणीसुद्धा चालू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सामान लागणार आहे. तर चला, तर आपण आज स्टार्ट करूया. तर सुरुवातीला आपल्याला फक्त बेस बनवून घ्यायचा आहे. बेस बनवण्यासाठी आपल्याला आपल्याला हे जे आहे असे 4 आपल्याला डिवाईड करू शकता. तर साईडला आपण यातून असं सुई पास करायची आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही गाठ बांधू शकता. इथे बघा, आपण हा तंगूस असा वळून घेतलेला आहे. हे बघा, हा एकच मोती घ्यायचा आहे. एक मोती यामध्ये वळून घ्यायचा आहे. आणि दुसऱ्या कुंदनचं आपल्याला एक साईडमधून मणी पास करून घ्यायचा आहे.
अशा पद्धतीने हे बघा असं तयार होतं. तर अजून एक मोती घालून, म्हणजे 2 मोती लागतात. यातून हा मोती पास करून घ्यायचा आहे. पूर्ण असं पास करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला गाठ बांधून द्यायची. तर ह्या 2 असं लवकर बाहेर काढायची सुई. इथून पूर्ण अशी सुई बाहेर काढायची आहे. वळून पुन्हा चार मणी सोडायचे आहेत. हे इथून आपण काढलेले आहे 1 2 3 4 आणि 5 मधून आपल्याला सुई बाहेर काढायची. एक मणी ओवायचा. यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. नंतर दुसरा मणी ओवून आपल्याला त्यातून अशी सुई बाहेर काढायची. तर या पद्धतीने तुम्ही 12 किंवा हे तर होऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण हा साचा तयार करून घेतलेला आहे. तर याला आपण गोंड्याच्या साईडला बघा तुम्हाला रिंग लावलेली असते अशी. ही रिंग फक्त आपल्याला यामध्ये घालायची आहे. तर पक्कड घेऊ शकता. पक्कडनी हे रिंग अशी काढायची आणि हे बघा हे यामध्ये फक्त अशी घालायची. पकडणे आपल्याला रिंग घालून असं हे दाबून घ्यायचं आहे. अशा तर या साईडची ते आपण असा हा